वेलकम टू बनारस डायरीज पार्ट 3। भाई, अगर तुम्हें बनारस की गलियों में घूमना है तो तुम्हारे पास 3 चीजें होना मस्ट है। गलियों में घूमने का कॉन्फिडेंस, बाहर निकलने के पेशेंस लेवल और चलने की कैपेसिटी। बिकॉज यहाँ के रास्ते इतने डेंजर है की कौन सी गली कहाँ से बाहेर निकलती है ये तो गुगल मॅप को भी पता नहीं होता। सो अशा प्रकारे आम्ही तिथे फिरत होतो गल्ली गल्लीमध्ये। लिटरली आम्ही एका दिवसामध्ये 20,000 स्टेप्स आमचे व्हायचे चालून चालून। सो आम्ही इकडे फायनली आलो होतो आज बनारसचं फेमस असं पहलवान लस्सी पिण्यासाठी। खूप फेमस आहे तिकडची। ह्याची बनवण्याची टेक्निक पण खूप वेगळी आहे आणि खाण्याची पद्धतही अशी तुम्हाला लस्सी मुंबईमध्ये शोर नाही मिळणार। खूप छान टेस्ट आहे। सो तुम्ही इकडे याल तेव्हा ही लस्सी नक्की ट्राय करा। मी तुम्हाला जे पदार्थ मी तिथे खाणार आहे त्याचा जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे, कारण काही गोष्टी अशा होत्या त्या आम्हाला खरंच नाही आवडल्या। सो मी तर हे सांगेल, फर्स्ट प्रेफरन्स आहे की ही लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान आणि वेगळी टेस्ट होती। ह्यावरती त्या लोकांनी थोडंसं रबडीही टाकली होती, त्यामुळे वेगळंच फ्लेवर त्याचं झालं होतं। त्यानंतर आम्ही पुढे निघालो मानस मंदिरामध्ये जाण्यासाठी। खूप फेमस असं तिकडचं ते मंदिर आहे। बनारस शहरातील प्रसिद्ध व पवित्र असं ते मंदिर आहे। गोसावी तुलसीदासांनी रचलेल्या रामचरित्र मानस या ग्रंथावरून या मंदिराचं नाव ठेवण्यात आलं होतं। 1966 साली बिर्ला परिवाराने या मंदिराची रचना केली होती। त्यामुळे तुम्ही जेव्हाही बनारसला याल तेव्हा ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा। थँक्यू सो मच।